नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी ही अपडेट आहे। आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत लाडक्या बहिणीचा जो डिसेंबरचा हप्ता आहे याबद्दल सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। मकर संक्रांतीची ही अपडेट आहे मित्रांनो। नेमकी काय अपडेट आहे संपूर्ण व्हिडिओ बघा। आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे की डिसेंबरचा हप्ता नेमका कधी येणार, किती येणार, नोव्हेंबर डिसेंबर सोबत येणार का, पूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओत पाहू। कृपया करून व्हिडिओला पूर्ण बघा। तर बघा लाडक्या बहिणीची मकर संक्रांत गोड होणार, खात्यात जमा होणार 4500 रुपये, राज्य सरकारची घोषणा। मित्रांनो बघा, लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर इथे आलेली आहे। लाडक्या बहिणीच्या हप्त्यात जमा करण्यास आता सुरुवात होणार आहे। पैसे जमा करण्यास आता सुरुवात होणार आहे। लाडक्या बहिणीसाठी मोठी खुशखबर आलेली आहे। 4500 रुपये येण्याची इथे एक चान्स आहे। तर बघा, आता मकर संक्रांत पूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना एकूण 3 हप्ते म्हणजे 4500 रुपये मिळणार आहेत। मित्रांनो बघा, लाडक्या बहिणीची प्रतीक्षा आता संपणार आहे। मकर संक्रांत येण्यापूर्वी तुमच्या खात्यात 4500 रुपये इथे जमा होणार आहे। 4500 रुपये कुठले, तर एकूण असे 3 हप्ते जमा करण्यात येणार आहे। बघा, लाडक्या बहिणींना एकूण 3 हप्ते जमा करण्यात येणार आहे। किती 3 हप्ते? तिन्ही हप्ते मिळून 4500 रुपये तुमच्या खात्यात येणार आहे। बघा, 3 महिन्यापैकी त्यातील नोव्हेंबर महिन्याचा लाभ पुढील आठवड्यात जमा होणार आहे। बघा, 3 महिन्यापैकी जो नोव्हेंबर महिन्याचा लाभ आहे हा पुढील आठवड्यात जमा होणार आहे। म्हणजे आता जो आपला डिसेंबरचा हा जो आठवडा चालू आहे, हा आठवडा सोडून पुढच्या आठवड्यात तुमचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। आणि मकर संक्रांत पूर्वी डिसेंबर व जानेवारी दोन्ही हप्ते असे एकूण 3000 रुपये देण्याचीही नियोजन सुरू आहे। मित्रांनो बघा, तुमचा जो नोव्हेंबरचा हप्ता आहे हा पहिले दिला जाईल, नंतर मग डिसेंबरचा आणि नंतर मग जानेवारीचा, असे एकूण 3 हप्ते इथे देण्यात येणार आहे। बघा, कुठला बोललो मी की सर्वप्रथम तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता 1500 रुपये देण्यात येणार, व नंतर डिसेंबर व जानेवारीचे दोन्ही हप्ते असे 3000 रुपये तुम्हाला देण्याचे नियोजन इथे सुरू आहे। बघा, आता इथे बघा, या महिलांना लाभ बंद होणार। मित्रांनो बघा, तुमची जर ई-केवायसी वगैरे काही राहिली असेल तर तुम्हाला ते करून घ्यायचे आहे ताबडतोब। आता बघा, इथे एक मोठी अपडेट अशी आहे की काही इथे महिलांचा लाभ इथे बंद करण्यात येणार आहे। काही लाडक्या बहिणींचा लाभ इथे बंद करण्यात येणार आहे। नेमकी काय अट आहे, नेमकी कुठली अट आहे नवीन, हे आपण आजच्या व्हिडिओत बघून घेऊया। बघा, एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी, बघा हे जुन्याच अटी आहे जे इथे तुम्हाला पाळायचे आहे। हे यापैकी तुम्ही कुठल्या याच्यात बसता का हे बघून घ्यायचं आहे। मी एकदा पूर्ण इथे सांगणार आहे तुम्हाला, हे तुम्ही चेक करून घ्यायचं आहे। बघा, एकापेक्षा जास्त 2 पेक्षा जास्त जर लाभार्थी असेल किंवा 21 पेक्षा आणि 65 वर्षापेक्षा जास्त वयाच्या महिला जर असतील तर त्यांचा लाभ इथे बंद होणार आहे। सरकार नोकरीदार लाभार्थी, पुरुष लाभार्थी, 4 चाकी वाहन, केंद्र व राज्य वैयक्तिक लाभाच्या योजनेमधील लाभार्थी, केंद्र किंवा राज्याच्या वैयक्तिक जे लाभ आहे जर घेणारे व्यक्ती असेल तर ते सुद्धा इथे त्यांचा सुद्धा लाभ इथे बंद होणार आहे लाडक्या बहिणीचा। आता बघा, हे काही अटी आहे जे जुन्याच आहे, पण तुम्हाला मी एक रिपीट करत आहे, जर यात काही असेल तर हे तर बंद होणारच आहे यांचा लाभ। आणि दुसरं म्हणजे ई-केवायसीचा लाभ। बघा, ई-केवायसी ज्यांची राहिलेली आहे हे ताबडतोब करून घ्यायची आहे। ई-केवायसी बद्दल कुठली अपडेट आहे ही तर आपण बघून घेऊया। बघा, ई-केवायसी बद्दल लाभ काय? ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पात्र लाडक्या बहिणींना फेब्रुवारी पासून पुढे हप्ताप्रत महिन्याच्या 10 ते 15 तारखेपूर्वी लाभ दिला जाणार आहे। मित्रांनो बघा, ई-केवायसी प्रक्रियाची जी 31 तारीख आहे ही शेवटची तारीख आहे। ज्यांची ई-केवायसी राहिली त्यांनी करून घ्यायची आहे। ई-केवायसी झाल्यानंतर तुम्हाला सुरळीत लाभ भेटायला इथे सुरुवात होणार आहे। ई-केवायसी झाल्यानंतर फेब्रुवारीपासून, जानेवारी सोडला की फेब्रुवारीपासून तुम्हाला इथे नियमित लाभ मिळणे सुरू होणार आहे। प्रत्येक 10 ते 15 तारखेपूर्वी तुम्हाला इथे पैसे देण्यात येणार आहे लाडक्या बहीण योजनेचे। ई-केवायसीची मुदतवाढ झाली होती ते 31 डिसेंबर पर्यंत। आता इथे शक्यता आहे का मुदतवाढ? तर बघा, 31 डिसेंबर ही देण्यात आलेली आहे मुदतवाढ। आता याच्यानंतर पुढे मुदतवाढ होणार नाही। तर ज्यांची ई-केवायसी राहिलेली आहे त्यांनी ई-केवायसी लवकरात लवकर ताबडतोब करून घ्यायची आहे। बघा, आता निवडणुकीचा रिझल्ट सुद्धा आलेला आहे, निवडणुका पण झालेल्या आहे। आता पैसे टाकायला घोर नाही असं मला वाटतं। सरकारचे पैसे आता लवकरात लवकर सरकार आपल्या लाडक्या बहिणींना पैसे देणार आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा। आता तुम्हाला लवकरच इथे लाडक्या बहिणीचा लाभ मिळणार आहे। एकूण असे 3 हप्ते तुमच्या खात्यात इथे जमा होणार आहे।
3 हप्ते इथे जमा करण्यात येणार आहे, एक नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा. आता हा जो महिना आहे, जो जानेवारीचा सुरू आहे, डिसेंबरचा जो महिना सुरू आहे, या डिसेंबरच्या याच्यात नोव्हेंबरचे जे पैसे आहे हे मिळणार आहे आणि जानेवारीमध्ये तुम्हाला डिसेंबर प्लस जानेवारी असे दोन्ही हप्ते मिळणार आहे. ज्यांचे हप्ते हे अटकलेले आहेत त्यांनी मला कमेंट करून सांगायचं आहे की कोणाकोणाचे हप्ते राहिलेले आहे व मी तुम्हाला त्यावर निदान सांगेल की तुम्ही काय करू शकता. आणखीन जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही नक्की विचारा आपल्या कमेंट बॉक्समध्ये. धन्यवाद.